चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बालाजी ट्रिक्स अकॅडमीमध्ये मी बालाजी शेवाळे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपण संपूर्ण क्वालिटीचा व्हिडिओ कोर्स फक्त 99 रुपयामध्ये लॉन्च केलेला आहे. किती? फक्त 99 रुपयामध्ये. आणि हा व्हिडिओ कोर्स फक्त 18 ते 20 तासाचा असेल आणि संपूर्ण व्हिडिओ कोर्स हा रेकॉर्ड झालेला आहे. आणि संपूर्ण कोर्समध्ये ट्रिक्स तसेच जागच्या जागी पीवायक्यू ऍड केलेले आहेत. आता जागच्या जागी कसे, थोडासा तुम्ही 5 मिनिट धीर धरा, तुम्हाला संपूर्ण डेमो समजून जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा, हे बालाजी ट्रिक्स अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम तसंच ऍप आहे. टेलिग्राम पण याच नावानं आहे आणि ऍप पण प्ले स्टोअरवर तुम्हाला याच नावाने मिळून जाईल. किंवा त्या इतर काय अडचण येत असेल तर या नंबरवर काय करा, तुम्ही संपर्क करू शकता. ओके. आता यामध्ये आपण कशी रचना केलेली आहे कोर्सची, तर बघा, कलम 1 पासून ते 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल अगोदर आपण ट्रिक्स कव्हर केलेले आहेत. त्यानंतर संविधान सभेच्या समित्या वगैरे, कोणत्या समितीचे कोण अध्यक्ष होते, काय संपूर्ण ट्रिक्स किंवा प्रस्ताविकेबद्दल कोण काय म्हणलं, प्रस्तावना वगैरे, तसेच घटना दुरुस्त्या पण महत्वाच्या संपूर्ण ट्रिक्स कव्हर केलेल्या आहेत. संपूर्ण म्हणजे कंबाईनला जे 15 प्रश्न विचारले जातात, हे पंचायत राजचे सोडून जे पॉलिटीवर जेवढे विचारले जातात ते संपूर्ण 12 ते 13 प्रश्न पंचायत राज सोडून संपूर्ण काय केलेलं आहे, आपण कव्हर केलेलं आहे. मग ती प्री असो किंवा मेन्स असो. आणि कशा ट्रिक्स आहेत, काय आहेत, 5 मिनिट तुम्ही धीर धरा, तुम्हाला संपूर्ण डिटेल समजून जाईल. कारण यासाठी भरपूर मागच्या 3-4 वर्षापासूनची मेहनत आहे या ट्रिक्ससाठी. खूप त्यावर आपण मेहनत घेतलेली आहे आणि हा कोर्स तुम्हाला फक्त 99 रुपयाला आपल्या ऍपवर मिळून जाईल. आता ट्रिक्स कशा आहेत ते थोडासा डेमो दाखवतो. तर बघा, भाग 1 पासून आपण सुरू केलेले, म्हणजे कलम 1 पासून. भाग 1 काय? संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. तर त्यामध्ये कलम 1 काय बघा, कलम 1 आहे संघराज्याचे नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र. तर बघा, आता याची ट्रिक्स लगेच आपण इथूनच ट्रिक्स सुरू केलेल्या आहेत. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की भारत हा सर्व राज्यांचा मिळून एकच संघ आहे. बघा, संघ किती आहे? एकच संघ आहे. एकच संघ असेल म्हणून आपण याला कलम 1 मध्ये ठेवू, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. म्हणजे भारतीय संघराज्य हे कधीही तुटू शकत नाही. भारत एक होता, एक आहे आणि भविष्यातही एकच राहील. तो कधी भारताचे 2 तुकडे होणार नाहीत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की आपण त्याला कलम 1 मध्ये ठेवू. अशी ही ट्रिक्स आहे. ओके. मग त्यामध्ये काय, भंजक, अभंजक, भंजक राज्य, अभंजक ते काय आहे ते संपूर्ण इथं डिटेल तुम्ही वाचून घ्या. कारण संपूर्ण वाचून दाखवलं तर आपला डेमो व्हिडिओच अर्ध्या तासाचा होईल, त्याला काय मतलब राहणार नाही. मग लगेच कलम 1 वर आलेले प्रश्न तिथंच घेतलेले आहेत. हे बघा, एक्साइज BSI 2022. आता हे प्रश्न तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर पुढे बघा, आता हे बघा, कलम 2 आणि कलम 3. आता कलम 2 आणि 3 मध्ये फरक मी इथं सांगितलेला आहे. ते पण ट्रिक्स नुसार कसं लक्षात ठेवायचं त्याची ट्रिक्स ही इथे सांगितलेली आहे. तर बघा, कलम 2 काय आहे की कलम 2 मध्ये की एखाद्या दुसऱ्या देशाचा एखादा प्रदेश भारतात घ्यायचा असेल, उदाहरणार्थ पाकिस्तान, बांगलादेशचा, तर ते कलम 2 नुसार घेतलं जातं. आणि कलम 3 काय बघा, तर कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती आणि नावे बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे आता भविष्यात जर महाराष्ट्रातून विदर्भ वेगळं करायचं असेल तर ते कलम 3 नुसार केलं जातं, ना की 2 नुसार. मग आता लेटेस्ट राज्य कोणतं तयार केलेलं आहे भारतात 2014ला? तेलंगणा. तर ते कलम 3 नुसार झालेले, 2 नुसार नाही. तर मग ते कसं लक्षात ठेवायचं बघा, तर 3, हे बघा, हे 3, तर 3 नुसार 3 लंगा राज्याची निर्मिती असं आपण म्हणू. तेलंगणाला काय म्हणायचं? 3 लंगा, म्हणजे 3 नुसार 3 लंगा राज्याची निर्मिती असं आपण म्हणू. तेलंगणाला काय म्हणायचं? 3 लंगा म्हणायचं. 3 लंगा, तीन लंगाची निर्मिती ही कलम 3 नुसार झालेली आहे. म्हणजे तुम्हाला 2 का 3 यामध्ये कन्फ्युज होणार नाही. मग ते राज्य कसं निर्माण केले जातात त्याची पण प्रोसेस असते. हे बघा, संबंधित विधेयकाचा विधिमंडळाचा विचार घ्यावा लागतो, राष्ट्रपतीची संमती लागते, काय कसं, ही संपूर्ण प्रोसेस इथं मी लिहून दाखवलेली. असं नाही की आपण नुसतं कलमच पाहून पुढे पळत आहोत, अजिबात नाही. डिटेल घेत आहे, एकदम डिटेल. तसंच हे बघा, प्रोसेस पण डिटेल घेतलेली आहे. आता इथं हा जाहिरातीचा व्हिडिओ, डेमो व्हिडिओ म्हणून फास्ट घेतोय. ऍपमध्ये एक अगदी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर कलम 4 आणि त्यावर आलेले प्रश्न लगेच तिथले तिथे. हे बघा, आता हे कलम 3 वर आलेले प्रश्न, हे कंबाईन C 22 तिथले तिथंच प्रश्न. म्हणजे तुम्हाला प्रश्नासाठी 99 रुपयाच्या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल सार भेटतोय पॉलिटीचा आणि पीओक्यू. बाकीचे क्लासवाले बघा, तुम्हाला 99 रुपयामध्ये पीओक्यू पण देत नाहीत. चॅलेंज आहे माझं. आणि हे 99 रुपये प्राइस ठेवण्याचं कारण हेच आहे की आपण ह्या क्षेत्रात नवीन आहेत.
आणि आपली ही पीपीटी हे हँड रिटन आहे, कुणाकडून आपण काय याच्यासाठी कुणाला असं हायर केलेलं नाही लिहिण्यासाठी पीपीटी वगैरे टाईप, त्यासाठी खर्च येतो वगैरे, हे आपल्याला खर्च आलेला नाही यासाठी, त्यामुळे ते याचे प्राइस मी काय केलेली कमी ठेवलेली. हे बघा परत इथं सगळे प्रश्न आपण काय केलेले आहेत घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे हे बघा, त्यानंतर आता डायरेक्ट 170 वर आलो मी. आता डायरेक्ट 170 वर आलोय बघा. आता 170 कलम काय आहे, त्याचा प्रश्न काय, ते संपूर्ण डिटेल सांगतो मी. त्याच्यावर प्रश्न पण आला होता. तुम्हाला एक्झॅक्ट म्हणजे तो कलम एक्झॅक्ट माहित पाहिजे. 70 आहे, 71 मध्ये काय, 170 मध्ये काय, 69 काय, 68 काय, डिटेल परफेक्टच माहित पाहिजे. बघा आता कलम 170 काय, तर कलम 170 आहे विधानसभेची रचना. 170 आहे विधानसभेची रचना आणि 171 मध्ये आहे विधान परिषदेची रचना. तर 70 मध्ये आता बघा 70 काय आहे, 170 मध्ये विधानसभेची रचना आहे आणि 171 मध्ये विधान परिषदेची. मग एक्झाम मध्ये कन्फ्युज होणार का नाही, 170 मध्ये विधान परिषद आहे की विधानसभा आहे, हे कन्फ्युज होणार का नाही. मग ते कन्फ्युजन टाळण्यासाठी आपण याची ट्रिक्स काय केलेली बघा. तर ट्रिक्स अशी आहे की याला आपण गोवा विधानसभेची रचना असं म्हटले. गोवा विधानसभेची रचना गोऱ्या लोकांनी केली, म्हणजे इंग्रजांनी केली असं आपण समजू. गोवा विधानसभेची रचना गोऱ्या लोकांनी केली असं आपण समजू. मग गोवाच का घेतलं, त्याचं कारण असं आहे की गोवाचा हा जो जी आहे तो एबीसी नुसार 7 नंबरला येतो आणि हा जो ओ आहे हा झिरो, ओ हा झिरो सारखा दिसतो, म्हणजे 70 म्हणजे 170. मग गोवाच का घेतलं, कारण गोवामध्ये हे 70 शब्द तयार होतो आणि गोवामध्ये विधान परिषद नाहीचे ना. गोवामध्ये विधान परिषद नाहीचे. गोवा फक्त एक ग्रही सभागृह विधानसभा आहे, त्याच्यात फक्त एक ग्रही आहे आणि ती विधानसभा आहे. जिथे जिथे एक ग्रही असते तिथं फक्त विधानसभा असते, विधान परिषद नसते. मग विधान परिषद असलेले फक्त 6 राज्य आहेत, ते कोणते ते पण ट्रिक्स तुम्हाला सांगतो. त्याची पण ट्रिक्स आता लगेच बघा. तर हे लक्षात ठेवा. मग 170 काय विधानसभेची रचना आणि 171 विधान परिषदेची रचना आहे. मग कोण्या राज्यामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद त्याची बी ट्रिक सांगतो. आता बघा हा प्रश्न बघा, काय कसे वाट लागणार का नाही बघा विद्यार्थ्यांची. बघा प्रश्न काय बघा, संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे. बघा आयोगानं ऑप्शन कसे प्रिंट केलेत बघा, 170, 171, 172, 173. कसं करणार परफेक्ट माहित पाहिजे. आयोगाने याच्यात दिले का लांब लांब अंतर असं 70, 71, 72, 73. आणि वेळ असतो का विचार करायला, कंबाईनला वेळ असतो का, ही का राज्यसेवा नाही, कंबाईन आहे, कंबाईनला वेळ नसतो. परफेक्ट माहित पाहिजे 70 की 71 की 72 की 73. मग डायरेक्ट 70 का, कारण ट्रिक्स आहे आपल्याकडं, गोवा विधानसभेची रचना अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. मग गोवाच का, कारण हे बघा हा जो जी आहे, हा जी 7 हा जो 7 आहे तो त्याला जी म्हणायचं, कारण जी एबीसी नुसार 7 नंबरला येतो आणि हा ओ झिरो सारखा दिसतो, म्हणजे हे गोवा. आणि हे हा इकडचा ये इकडे देऊन टाका. हे बघा 170 तयार झालं, कारण गोवा ह्या शब्दामध्ये 170 हा शब्द दिसतो तुम्हाला, कारण ही जी 7 नंबरला येतो, हा शून्य, हा शून्य, ओ हा शून्य सारखा, आणि हा जो ये आहे हा इकडे द्या, ये 1 नंबरला झालं का 170. तर इथून पुढे म्हणायचं गोवा विधानसभेची रचना म्हणजे कलम 170. 71 आहे विधान परिषदेची रचना. 71 काय विधान परिषदेची रचना. बघा हे आपलं ॲप आहे बालाजी ट्रिक्स अकॅडमी, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर पुढे बघा, आता इथं मी तुम्हाला सांगितलंय की विधान परिषदेची, हा बघा आता इथं 68 मध्ये विधिमंडळाची रचना आहे. बघा कलम 68, 168 विधानमंडळाची रचना आहे. विधानमंडळामध्ये काय काय असतं, मग विधानसभा असते, विधान परिषद आणि राज्यपाल, हे तीन तीन याची मिळून 3 अंगांची मिळून विधानमंडळ बनलेलं असतं. ते 168 मध्ये दिलेलं आहे. मग विधानसभा, विधान परिषद आणि फक्त 6 राज्यांची ही ती त्रिस्तरीय रचना आहे. बाकीच्या हे 6 राज्य वगळता इतर ठिकाणी फक्त विधानसभा आणि राज्यपाल आहेत. तर असे कोणते 6 राज्य आहेत जिथे विधान परिषद आहे, यावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ते एका ट्रिक्सचं कसं लक्षात ठेवायचं बघा. तर ट्रिक्स अशी आहे आपली, ते 6 राज्य एका ट्रिक्सचं कसे लक्षात ठेवायचं बघा. तर ट्रिक्स अशी आहे की बुटका मामा, हे बघा बुटका मामाने परीसोबत लग्न केले. परी म्हणजे विधान परिषद असं लक्षात ठेवा. ही परी म्हणजे विधान परिषद, कारण विधान परिषद मध्ये पण परी हा शब्द येतो. मग बुटका मामाने परीसोबत लग्न केले. परीसोबत म्हणजे विधान परिषद. मग बुटका मामा, त्यामध्ये बुटका मामा म्हणजे
बुटका मधले बी म्हणजे बिहार, यू म्हणजे यूपी, टी म्हणजे तेलंगणा, के म्हणजे कर्नाटक, ए म्हणजे आंध्र प्रदेश आणि मामा म्हणजे महाराष्ट्र. ह्या 6 राज्यांमध्ये काय आहे तर विधान परिषद आहे. ओके. मग खाली प्रश्न हे बघा, त्यावर आलेला प्रश्न, खालील कोणत्या राज्यात द्विग्रही विधिमंडळ आहे? गड व 24. आता तुम्ही हे पाहून घ्या, सोडा हे. त्यानंतर कोणते कलम विधिमंडळाशी संबंधित आहे म्हणते. बघा, असे प्रश्न असतील, असे ऑप्शन लांब लांब असतील तर लगेच आपल्याला कळून जाईल. पण 70, 71, 72, 73 अशा वेळेस काय करणार? काय करणार अशा वेळेस? त्यामुळे ट्रिक्स खूप महत्वाच्या आहेत. आणि ट्रिक्सचा इनडायरेक्ट फायदा काय होतो माहिती आहे का? तो क्वेश्चन तर तुमचा परफेक्ट फास्ट सुटतो, बरोबर बी येतो, 100% बरोबर येतो, फास्ट बी येतो. आणि फास्ट आल्यामुळे काय होतो, त्या त्या प्रश्नाला जो वेळ उरलेला असतो तो वेळ आपल्याला इनडायरेक्टली गणिताला देता येतो. चला पुढे. कलम 169 बघा, कलम 169 मध्ये काय सांगितलं की असलेली विधान परिषद नष्ट करण्याचा किंवा नसेल तर नवीन विधान परिषद निर्माण करण्याचा अधिकार. म्हणजे आताच आपण पाहिलं की फक्त 6च राज्यामध्ये विधान परिषद आहे, परंतु नवीन राज्यात जर विधान परिषद स्थापन करायची असेल तर त्याचा अधिकार कलम 169 नुसार संसदेला आहे. कुणाला आहे? संसदेला. मग याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, हे शेवटी 69 मध्ये 9 आहे ना, तर 9 म्हणजे नवीन विधान परिषद. 9 म्हणजे नवीन विधान परिषद, असं लक्षात ठेवा. मग त्याची काय जी काय प्रोसेस असते ती प्रोसेस पण इथं आपण संपूर्ण घेतलेली आहे. आता ही प्रोसेस काय मी वाचून दाखवत नाही, परंतु मी संपूर्ण डिटेल घेतलेलं आहे. हे ॲप कोर्समध्ये संपूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, कलम 167. कलम 167 काय बघा, कलम 167 आहे सीएमची, राज्यपाल, मंत्रिमंडळ, जनतेसंबंधी काही कर्तव्य, म्हणजे मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये याबद्दल कलम 167 मध्ये सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये. मग याची ट्रिक्स अशी आहे की सदुभाऊंची कर्तव्ये असं आपण म्हटलेलं आहे त्याला. मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्याला आपण काय म्हटलेलं आहे? सदुभाऊंची कर्तव्ये. सदुभाऊंची कर्तव्य. मग सदुभाऊची कर्तव्य असं का म्हटलं? त्याचं कारण असं आहे की सदुभाऊ आणि हे 67, हे बघा 67, सदुभाऊ म्हणजे 67 म्हणजेच 167. आपण मुख्यमंत्र्याला सदुभाऊ असं नाव देऊ. मग त्यावर आलेले प्रश्न हे बघा, जोड्या लावा, खालील कोणती जोडी जुळत नाही असं म्हटलंय. कलम 167 काय? मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, म्हणजे ही जोडी जुळलेली आहे. कलम 163 हे आपण पाहू, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, हे चुकलेलं आहे इथे. त्यानंतर कलम 164 राज्यपालांशी संबंधित आहे. त्यानंतर जुळत नाही म्हणते ना, 165 राज्याच्या महाधिवक्ता, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, ही जोडी जुळलेली नाही. मुख्यमंत्र्याचा शपथविधी 163 मध्ये नाही तर तो 164 मध्ये आहे. ओके. त्यानंतर पुढे संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली? डायरेक्ट वन लाईनर प्रश्न बघा. मग आता इथं पण कसं करणार सांगा तुम्ही? जसं ते 70, 71, 72, 73 तसं इथं 63, 66, 67, 64 कसं करणार बघा. सलग आहेत, 63 नंतर 64 आहे, 65 फक्त वगळले, 66 आणि 67 परत सलग आहे. मग काय मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, कोणतं कलम आहे मग? 167. कारण आपण ट्रिक काय केलेली आहे? सदुभाऊंची कर्तव्य म्हणजेच मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. चला पुढे. आता इथं बघा 163 काय? 163 मध्ये काय सांगितलेले की राज्यपालांस सल्ला देण्यासाठी सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल, अशी तरतूद 163 मध्ये केलेली आहे. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा. याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की पृथ्वीराज चव्हाण या सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल. नुसतं सीएम सह मंत्रिमंडळ असेल असं म्हणण्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण या सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल. कारण पृथ्वीराज चव्हाण ज्या 2014च्या अगोदर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मग पृथ्वीराज चव्हाणच का म्हटलं? त्याचं कारण असं आहे की पृथ्वीराजचा हा पी 16 नंबरला येतो आणि चव्हाणचा शी 3 नंबरला. मग 16 आणि त्यावर 3 किती झाले? 163. म्हणून कलम 163 आहे की मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळ असेल जे राज्यपालांना सल्ला देईल. मग त्यामध्ये कोणत्या बाबतीत सल्ला घ्यावा लागतो काय संपूर्ण डिटेल घेतलेलं आहे, आणि कुठे सल्ला घ्यायची गरज नाही ते संपूर्ण डिटेल इथे घेतलेलं आहे. त्यानंतर कलम 58 बघा. कलम 58 राष्ट्रपती संबंधी. आपण एकही ट्रिक सोडलं नाही, एक संपूर्ण ट्रिक्स घेतलेलं आहे, एकही सोडलेली नाही. 58 काय? राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे. म्हणजे राष्ट्रपती होण्यासाठी काय काय पात्रता असतात, ह्या सगळ्या पात्रता दिलेल्या आहेत. पण त्या कलम लक्षात कशी ठेवायची त्याची ट्रिक्स बघा. त्याची ट्रिक्स अशी आपण केलेली आहे की 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये बघा, 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये काय आहे तर राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपण ट्रिक्स केलेली.
बघा, मंत्री रामदास आठवले यांच्यामध्ये काय आहे तर 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. असं का म्हटलं? कारण आठवले आणि 58 दोन्ही शब्द सारखेच आहेत. मग त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हे संपूर्ण इथे पात्रता आपण दिलेले आहेत. मग त्यावर आलेला प्रश्न लगेच आपण त्याच्या खाली प्रश्न घेतलेला आहे. बघ, खालील कोणते विधान हे बरोबर आहे? तर कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे, अगदी बरोबर. राष्ट्रपतींना महाभियोगद्वारा पदावरून दूर करता येते, अगदी बरोबर. दोन्ही पण इथे बरोबर आहेत. त्यानंतर पुढे बघा, 56 काय आहे तर 56 आहे राष्ट्रपतींचा कार्यकाळ दिलेला आहे. 56 मध्ये, कलम 56 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. मग याची ट्रिक्स काय केलेली बघा, याची ट्रिक्स अशी केलेली आहे आपण की राष्ट्रपती बघा, राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपला की राष्ट्रपतींना विदाई दिली जाते. मग ती विदाई कशी दिली जाते तर एक घोडागाडी घेतली जाते, म्हणजे घोडागाडी म्हणजे छकडा, त्याला असं फुलांनी सजवलं जातं आणि त्या फुलांनी सजवलेलं, जसे नवरीला आपण वाट लावतो तसं फुलांनी सजवलेल्या घोडागाडीत म्हणजे छकड्यामध्ये त्यांना विदाई केली जाते त्यांची. हे बघा, 56 म्हणजे छकडा, कारण छकडा आणि 56 दोन्ही शब्द सारखे आहेत. चला, तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक आहेत. 57 बघा, 57 तर खतरनाक आहे. कलम 57 आहे राष्ट्रपती परत परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात. असं नाही की एकदा कार्यकाळ 5 वर्ष झाल्यावर परत ते लढू शकणार नाही, असं किती वेळेस ते उभा राहू शकतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स अशी आहे की 57 मध्ये शेवटी 7 आहे ना, मग 7 म्हणजे भारतीय स्त्रिया वडाला 7 फेरे मारताना मला 7 जन्म हाच पती पाहिजे असं म्हणतात. भारतीय स्त्रिया ज्यावेळेस वडाला 7 फेरे मारतात त्यावेळेस त्या काय म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म हाच पती पाहिजे, कारण 57 मध्ये शेवटी 7 आहे. चला पुढे, आता शेवट. आता हे बघा, मूलभूत कर्तव्यांना एबीसीडी नुसार आपण हे संपूर्ण मूलभूत कर्तव्याच्या ट्रिक्स पण इथे केलेल्या आहेत, ह्या तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कलम 25 मूलभूत हक्कातलं कलम 25, मूलभूत हक्काचे ते संपूर्ण आर्टिकल एकदम जबरदस्त केलेले आहेत आपण. कलम 25 काय, सत्सत्विवेक बुद्धीने कोणत्याही धर्माचे पालन आणि आचरण करण्याचं स्वातंत्र्य. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, वाय फॉर यहुदी धर्माचं आचरण किंवा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण किंवा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. मग यहुदीच का घेतला? मग कारण कोणताही घेऊ शकतो आपण धर्म. मग मी यहुदीच का घेतला? त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो काय हा वाय आहे तो एबीसीडी नुसार 25 नंबरला आहे. किती? 25. चला पुढे, मग त्यावर आलेले प्रश्न लगेच तिथले तिथं कलम 25 वर आलेले प्रश्न एस मेन्स फॉरेस्ट तिथले तिथंच कव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपली ही व्हिडिओ कोर्सची रचना असणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं हे बालाजी ट्रिक्स अकॅडमी काय करायचं आहे, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तसे टेलिग्राम पण याच नावाने, आणि 84 21 90 83 84 या नंबरवर काही अडचण असेल तर संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.